नमस्कार, पोलीस भरती स्पेशल फास्ट ट्रॅक बॅच मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज आपण बघणार आहोत मिश्रणावरील प्रश्न, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने दूध आणि पाण्याचं गुणोत्तर आपल्याला दिलं असतं। किती लिटर पाणी टाकल्यानंतर ते गुणोत्तर किती होईल, अशा टाइपचे प्रश्न आपल्याला विचारले असतात। फक्त हा एकच व्हिडिओ बघा विद्यार्थी मित्रांनो, आणि हा पूर्ण कन्सेप्ट कायमचा लक्षात घ्या। त्यामुळे कुठलाही वेळ वाया न जाऊ देता सुरू करूया आजचा व्हिडिओ। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की तुमच्या मित्रांना शेअर करा। तर बघूया, पहिला प्रश्न आपल्याला काय दिलंय, अल्कोहोल आणि पाण्याचं गुणोत्तर दिलंय आपल्याला 3:4। त्याच्यामध्ये 14 लिटर काय केलं त्यांनी, 14 लिटर पाणी टाकल्यानंतर ते गुणोत्तर किती होतं, 14 लिटर पाणी टाकल्यानंतर 3:4 होतं। तर आपल्याला मिश्रणात अल्कोहोलचं प्रमाण आपल्याला विचारलंय। मग कसं सॉल्व्ह करणार बघा। अशा टाइपचे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना प्रामुख्याने एक गोष्ट लक्षात घ्या। आता इथे काय टाकलंय, इथे त्यांनी काय टाकलंय, पाणी टाकलंय। म्हणजेच या मिश्रणात त्यांनी पाणी वाढवलंय, म्हणजे अल्कोहोलचं प्रमाण नेहमी सारखं असलं पाहिजे। म्हणजेच बघा, आता इथे अल्कोहोलचं प्रमाण किती आहे, 4, आणि इथे किती आहे, 3। मग अल्कोहोल तर टाकलं नाही, इथे प्रमाण सारखं पाहिजे होतं ना, मग आपल्याला सारखं करावं लागेल। कसं सारखं करणार बघा, सारखं करण्यासाठी काय करायचं, याचा आणि याचा गुणाकार करायचा। म्हणजेच काय, या रेशोला 3 ने गुणावं लागेल। इकडे 3 ने गुणलं तर इकडे पण 3 ने गुणावं लागेल। याला इकडे गुणासाठी याला कितीने गुणावं लागेल, याला 4 ने, याला पण कितीने गुणावं लागेल, 4 ने। मग मला सांगा आता किती झालं, हे झाले 12, हे झाले 12, झालं सारखं, अल्कोहोल सारखं झालं। हे किती झाले, आता हे 9 झाले, आणि हे किती झाले, 16, बरोबर। मग मला सांगा आता, आधी मिश्रणात 9 पाणी होतं, आता किती झालं, 16, कितीने वाढवलं, मग बघा 9 पासून 16 झालं, म्हणजे 7 ने वाढलं। आणि या 7 चीच किंमत किती दिली आपल्याला, 14 लिटर। नेहमी एका रेशोची किंमत काढायची, कशी काढतो आपण, 14/7 किती असणार आहे, 2 लिटर। आता बघा काय विचारतोय तो, मिश्रणात अल्कोहोलचे प्रमाण, अल्कोहोलचा रेशो किती होता बघा, किती झाला, 12। मग याला गुणिला 12 करा, मग मिश्रणात अल्कोहोलचं प्रमाण किती असेल, 24 लिटर। सिंपल, अगदी याच अप्रोचने अगदी सेकंदात आपण याचा आन्सर काढणार आहोत। बघूया पुढचा प्रश्न। 30 लिटर द्रावणात दूध आणि पाण्याचं गुणोत्तर 2:1 दिले, त्यामध्ये किती लिटर पाणी टाकावे जेणेकरून गुणोत्तर 1:2 होईल, बरोबर। असा प्रश्न आपल्याला विचारलाय। मग कसं सॉल्व्ह करणार बघा, इथे काय टाकतोय, तो पाणी टाकतोय, बरोबर। दूध टाकलंय का त्याने, नाही, दुधाचा रेशो आपल्याला सारखा करावा लागेल। बघा इथे दुधाचा रेशो किती आहे, 2, आणि इथे किती आहे, 1, म्हणजे याला 2 बनवावं लागेल। म्हणजे या पूर्ण रेशोला कितीने गुणावं लागेल, 2 ने। इकडे 2 ने गुणलं तर इकडे पण 2 ने। म्हणजे मला सांगा आता हे किती झाले, हे झाले 2, आणि हे झाले 4, बरोबर। मग मला सांगा आता मिश्रणात किती पाणी ऍड झालं, पहिले 1 होता, आता 4 झालं, म्हणजे 3 युनिट पाणी त्यांनी ऍड केलं एक्स्ट्राचं, बरोबर। अगोदर आता इथे पाण्याचं प्रमाण किती होतं ते आपल्याला काढावं लागेल। आता मला सांगा, एकूण मिक्सचर म्हणजे किती, करा यांची बेरीज, 2 आणि 1 3। या 3 रेशोची किंमत आपल्याला किती लिटर दिली होती सुरुवातीला, 30 लिटर। एका रेशोची काढू, 30/3 म्हणजेच किती झालं, 10। आता मला सांगा, आता पाणी किती युनिट ऍड केलंय त्यांनी, 3 युनिट। मग याला गुणिला 3 करा, म्हणजे 30 लिटर या मिश्रणामध्ये पाण्याचं प्रमाण असेल। सिंपल। पुढच्या प्रश्नात आपल्याला दूध आणि पाण्याचं गुणोत्तर दिलंय, काय दिलंय, 5:3। त्याच्यामध्ये त्यांनी 8 लिटर पाणी टाकल्यानंतर दूध आणि पाण्याचं गुणोत्तर सारखं होतं, म्हणजे 1:1 होतं। तर मिश्रणात दूध आणि पाणी किती असेल असं आपल्याला विचारलंय। मग कसं सॉल्व्ह करणार बघा, त्यांनी आता काय टाकलंय, इथे परत पाणी टाकलंय, दूध आपल्याला सारखं करावं लागेल। बघा दुधाचा रेशो इथे 5 आहे, इथे 5 बनवण्यासाठी याला 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल, याला 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल, बरोबर। म्हणजेच काय झालं, आता बघा इथे पण 5 झालं आणि इथे पण 5 झालं, बरोबर। आणि आता बघा इथे किती होतं, इथे 3 होतं, इथे 5 होतं, किती वाढ झाली बघा, 2ची वाढ झाली, बरोबर। या 2ची किंमत म्हणजेच किती दिले आपल्याला, किती लिटर पाणी टाकले, 8 लिटर। मग एका रेशोची किंमत काढावी लागेल, 8/2 किती असेल, 4 लिटर। आता आपल्याला काय विचारतोय तो, मिश्रणात दूध आणि पाणी किती असेल। मग मला सांगा दूध किती असेल बरं, बघा याची एक रेशोची किंमत 4 आली, याला गुणिला 4 करा, दूध असेल तुमचं 20 लिटर। आता पाणी किती असेल, याला गुणिला 4 करा, किती असेल, 12 लिटर, बरोबर। म्हणजेच काय असेल, 20 आणि 12 हे असेल तुमचं उत्तर। सिंपल। बघूया पुढचा प्रश्न। पुढच्या प्रश्नात आपल्याला 60 लिटर मिक्सचर दिलंय, त्याच्यामध्ये डिझेल आणि रॉकेलचं प्रमाण 2:3 आपल्याला दिलंय। त्याच्यामध्ये 4 लिटर डिझेल आणि 4 लिटर रॉकेल टाकल्यानंतर नवीन गुणोत्तर काय असेल आपल्याला असं
विचारलंय. मग कसं सॉल्व्ह करणार बघा. सुरुवातीला आपण काय करू, ओरिजिनल मिश्रणात डिझेल किती आहे, रॉकेल किती आहे ते काढू. बघा या दोघांची बेरीज करा, किती येणार आहे 5. या 5 ची किंमत आपल्याला किती दिली आहे 60. एका रेषेची किंमत काढू, 60 भागीला 5 किती असणार आहे 12. बरोबर. म्हणजेच आता या मिश्रणात डिझेल किती असेल, एका रेषेची किंमत आली 12, मग याला गुणिला 12 करा, किती असेल 24 असेल डिझेल. तसंच रॉकेल काढण्यासाठी याला गुणिला 12 करा, किती झाले 36. बरोबर. आता याच्यामध्ये काय म्हणतो तो 4 लिटर त्याने डिझेल आणि रॉकेल ऍड केले. याच्यामध्ये 4 ऍड करा, याच्यामध्ये 4 ऍड करा, म्हणजेच किती येणार आहे, हे होतील तुमचे 28 आणि हे होणार आहे 40. बरोबर. याचा आता आपल्याला गुणोत्तर काढायचा आहे. कितीचा भाग जातोय 4चा, 7 चोक 28 आणि 40 भागीला 4 केल्यानंतर किती येणार आहे 10, म्हणजे 7:10 असेल नवीन प्रमाण. सिंपल. बघूया पुढचं एक्झाम्पल. बघूया पुढचा प्रश्न. आपल्याला एका पातेल्यामध्ये 90 लिटर दूध दिलेलं आहे. त्यांनी काय केलं, 30 लिटर दूध काढून तेवढेच पाणी टाकले आणि ही क्रिया त्यांनी कितीदा केली, 2दा. तर आता मिश्रणात शुद्ध दूधचे प्रमाण किती असेल. मग कसं सॉल्व्ह करणार बघा. याची एक तुम्हाला सिंपल टेक्निक सांगतो बघा. आता सुरुवातीला किती लिटर दूध होतं 90. त्यांनी किती काढून टाकलं, काढून टाकलेलं किती होतं, त्यांनी 30 लिटर काढून टाकले. बरोबर. काढून टाकले. मग आपण याचा रेशो बनवायचा. काय करायचं, काढून टाकलेलं दूध भागीला एकूण दूध. बरोबर. याला भाग जातोय 30 30 त्रिक 90, म्हणजेच किती आलं 1:3. बरोबर. मला सांगा आता सुरुवातीला एकूण दूध किती होतं 3. बरोबर. आता त्यांनी 1 काढून टाकलं, शिल्लक किती राहिलं 2. बरोबर. 1 काढून टाकलं, शिल्लक राहिलं 2 आणि ही क्रिया कितीदा केली त्यांनी 2दा. मग हे आपल्याला लिहावं लागेल 2दा. बरोबर. हे असेल बघा, हे सुरुवातीचं दूध आणि हे शिल्लक राहिलेलं दूध काढून टाकल्यानंतरचं. बरोबर. यांच्यामध्ये असतो गुणाकार. करा मग गुणाकार. हा होईल 9 आणि हा होईल 4. बरोबर. मला सांगा आता सुरुवातीला आपलं दूधचा रेशो किती आला आता 9. या 9ची किंमत आपल्याला किती दिली, 9ची किंमत आपल्याला दिली 90. एका रेशोची किंमत काढू, 90 भागीला 9 किती आलं 10. बरोबर. आता शिल्लक राहिलेलं दूध किती आहे 4 युनिट. याला गुणिला 10 करा, म्हणजे 40 लिटर त्या मिश्रणात आता शुद्ध दूध शिल्लक असेल. सिंपल. बघूया ह्याच कन्सेप्टवर दुसरा प्रश्न. पुढच्या प्रश्नात आपल्याला काय दिलंय, एका पातेल्यामध्ये 125 लिटर दूध आहे. त्यांनी 25 लिटर दूध काढून तेवढेच त्याच्यामध्ये पाणी टाकले. ही क्रिया त्यांनी 3दा केल्यानंतर आता मिश्रणात शुद्ध दूध किती असेल असं आपल्याला विचारलंय. मला सांगा आता किती लिटर दूध होतं सुरुवातीला 125. किती काढून टाकले बघा, जे काढून टाकले ते वर लिहायचं, खाली एकूण दूध किती होतं 125. याचा आपल्याला रेशो काढायचा आहे. भाग जातोय बघा, कितीचा भाग जातोय 25 1 25, 25 5 125, म्हणजे 1/5. बरोबर. आता बघा सुरुवातीला दूध किती होतं ते लिहायचं 5. बरोबर. त्यांनी वरचा 1 भाग काढून टाकला, 5 मधून 1 गेल्यानंतर शिल्लक किती राहिला आता 4. बरोबर. हे सुरुवातीचं आणि हे शिल्लक राहिलेलं. ही क्रिया त्यांनी कितीदा केली 3दा. मग आपल्याला हे अजून 2दा लिहावं लागेल. बरोबर. झालं. आता याच्यामध्ये असतो गुणाकार. सांगा आता 5चा क्यूब केल्यानंतर किती येणार 125, 4चा क्यूब केल्यानंतर 64. बरोबर. हे सुरुवातीचा दूधचा रेशो आहे, किती येतो दिलेला आपल्याला 125. रेशोची किंमत किती दिली 125 लिटर. एका रेशोची किंमत काढू, 125 भागीला 125 किती असणार आहे 1 लिटर. आता शिल्लक असलेलं दूध किती आहे, याला गुणिला फक्त 1 करा, 64 युनिट होतं. किती असेल मग 64 लिटर त्या मिश्रणात आता दूध शिल्लक असेल. सिंपल. बघूया पुढचा प्रश्न. बघूया पुढचा प्रश्न. हा मागच्या एक्झाम्पल प्रमाणे थोडा वेगळा आहे. काय दिलंय आपल्याला, एका पातेल्यामध्ये 100 लिटर अल्कोहोल आहे. त्यामधून त्यांनी 10 लिटर अल्कोहोल काढून तेवढेच पाणी टाकले. दुसऱ्यांदा 20 लिटर अल्कोहोल काढून तेवढेच त्यांनी पाणी टाकले. तर पातेल्यामध्ये फक्त अल्कोहोल किती लिटर असेल असं आपल्याला विचारलंय. बघा मागच्या एक्झाम्पल मध्ये काय करत होता तो, परत ती प्रोसेस करत होता. आता तो वेगळी प्रोसेस करतो. काय करतोय तो, सुरुवातीला बघा 100 लिटर होतं, त्याच्यापैकी 10 काढून टाकलं. बरोबर. म्हणजेच कितीचा भाग जातो आता रेशो काढू, 10 1 10 आणि 10 भागीला 100 म्हणजे 10, 1/10 येईल. बरोबर. म्हणजेच काय बघा, सुरुवातीला जर 10 होतं. बरोबर. आता त्यांनी 1 काढून टाकला, किती उरलंय आता 9. बरोबर. नंतर पुढे काय म्हणतोय तो, परत त्याने 20 लिटर काढून टाकले आणि तेवढेच पाणी टाकले. 20 लिटर म्हणजे रेशो काढू, 20 1 20, 20 5 100 म्हणजे 1/5. बरोबर. म्हणजे आता बघा इथे 5 होतं, 1 काढून टाकलं, किती शिल्लक राहिलं 4. बरोबर. सिंपल. त्या मागच्या एक्झाम्पल प्रमाणे. नंतर याच्यामध्ये असतो गुणाकार. सांगा किती असणार आहे, हा होईल 50 आणि हा होईल 36.
मला सांगा आता सुरुवातीला अल्कोहोल किती असेल 50 युनिट. या 50 युनिटची किंमत किती दिली आहे आपल्याला 100 लिटर. बरोबर, एकूण मिक्सचर 100 लिटर आहे ना पातेल्यामध्ये सुरुवातीला. मग एका रेशोची किंमत काढू 100 भागीला 50 किती येणार आहे 2 लिटर. बरोबर, आता आपल्याला शिल्लक राहिलेलं अल्कोहोल काढायचं ते किती आहे 36. मग याला गुणिला 36 करा 72 लिटर अल्कोहोल आता त्या मिश्रणात असेल. सिंपल. बघूया पुढचा प्रश्न. बघूया आजच्या व्हिडिओ मधला शेवटचा प्रश्न. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रांना शेअर करा. बघा काय दिलं आपल्याला, एका मिश्र धातूमध्ये ए मध्ये तांबे आणि जस्ताचं प्रमाण 4:3 दिलेलं आहे. बी मध्ये तांबे आणि जस्ताचं प्रमाण 9:5 दिलेलं आहे. तर याच्यामधून समान मात्रामध्ये सी धातू बनवल्यास सी मध्ये तांबे आणि जस्ताचं प्रमाण आपल्याला विचारलंय. मग कसं काढणार, अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही, काही एक्स मानायची गरज नाही. बघा आता समान मात्रात सांगतोय. बरोबर, मग या दोघं रेशोची बेरीज करा. हा किती झालाय बघा 4 आणि 3 7. हा किती झालाय 14. बरोबर, मला काय सांगतोय तो समान मात्रात. बघा इथे तर 14 युनिट आहे आणि इथे किती युनिट आहे 7 युनिट. समान मात्रा झाली का नाही. मग याला काय बनावं लागेल, याला 14 बनावं लागेल. याला 14 बनवण्यासाठी याला 2 ने गुणावं लागेल तर हा 14 बनेल. जसं याला 2 ने गुणावं लागेल तसं या पूर्ण रेशोला सुद्धा 2 ने गुणावं लागेल. म्हणजे तांब्याचं प्रमाण काय होईल 4 दुने 8 रेशो. बरोबर, जस्ताचं प्रमाण 3 दुने 6 रेशो. बरोबर, आता काय करायचंय फक्त तांबे तांब्यामध्ये ऍड करा, जस्त जस्तामध्ये ऍड करा. बरोबर, म्हणजे तांबे आणि जस्तचा रेशो आपल्याकडे निघून जाईल. मग सांगा आता काय, तांबे 8 आणि 9. 8 आणि 9 म्हणजेच किती होणार आहे 17. बरोबर, नंतर जस्त 6 आणि 5 किती होणार आहे 11. म्हणजे 17:11 हे असेल आपलं उत्तर. सिंपल. अशाच अप्रोच साठी तुम्ही जेपी मॅथला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन टॉपिक सोबत. जय हिंद.